दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार आणि शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणार अशा चर्चांना आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे। माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच राहणार। त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता विराम मिळाला आहे। यावेळी मुंबईतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त विजय मोर्चावरही त्यांनी टीका केली। त्यांना साजरा करण्यासाठी काहीतरी कारण मिळालं ही चांगली गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा विषय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या हिताबाबत अत्यंत संवेदनशील आहेत। तसेच पेपर लीक सारख्या प्रश्नांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कडक कायदा आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या इच्छावर कुठेतरी ठाकरे बंधू सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतं। चला, काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत। शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत। त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्त्वाचं असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले। आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो। भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरुवात झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी। राज ठाकरे गडकरी साहेबांवर बोलतात।